पालकमंत्री, पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, ज्यांना मी लाडाने बाबा म्हणते, संजयजी पवार साहेब, आणि येणाऱ्या काळात पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये हॅट्रिक करून जे इतिहास घडवणार आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट किशोरप्पा पाटील साहेब, सर्वांचं नाव न घेता सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मायबाप, जनता आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या, आप्पासाहेबांच्या लाडक्या बहिणी ज्या संख्येने इथे उपस्थित झाले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आप्पासाहेबांनी काय विकास केलाय याचा लेखाजोखा इथे मांडणारे माझ्यापेक्षा प्रमुख बसलेले आहेत. ते अगदी उत्तमपणे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. संघर्ष, जो त्रास आपणना मानसिक, शारीरिक, आर्थिक झाला तो अगदी डोळ्याने जवळून बघितलेली लेख आज तुमच्याशी बोलणार आहे. राजकारणात सक्रिय होण्याआधी आप्पा पोलीस खात्यात कार्यरत होते. पोलीस खात्यात असताना अगदी एकदम साधा सरळ नोकरी, मुलं बाळ पोरं ते आपलं जसं असतं. तात्यासाहेब त्यावेळी आमदार होते. तात्यासाहेबांचा फोन आला की खालची सगळी फळी तुला सांभाळावी लागेल, तू राजीनामा देतो की मी देऊ. आपल्या बाप समान काकाचा शब्द आप्पासाहेब टाळू शकले नाही. गव्हर्नमेंट नोकरीचा त्या ठिकाणी त्या क्षणाला विलंब न करता राजीनामा दिला आणि इथे तात्यासाहेबांसाठी काम करण्यासाठी सगळं सोडून या ठिकाणी ते कार्यकर्ता म्हणून काम करायला पाचोरा भडगाव मतदारसंघात आले. हाताला भगवा दोरा घातला. ही 2000 सालची गोष्ट आहे. अगदी लहान होतो आम्ही, 3-4 वर्षाची मी आणि एखादी वर्षाचा सुमित असेल. तेव्हापासूनच घरात गर्दी, 1000-2000 कप चहा होणं, एकही माणूस बिना पाणी चहाचं घरातून न जाणं, हे अगदी लहान असल्यापासून आम्ही भावंड बघतोय. हे सगळं चालू असताना, इतकं प्रामाणिक काम करत असताना, जेव्हा इतक्या वर्षानंतर तीच वैशुताई म्हणते की खबरदार माझ्या बापाचा फोटो लावला तर, त्या काकाचा मान ठेवत आपली नोकरीचा राजीनामा देऊन इथे रक्ताचं पाणी करत काम करणारा माझा बाप, त्याला वैशुताई म्हणते खबरदार माझ्या बापाचा फोटो वापरला तर. त्या वेळेला माझा भोळा बाप म्हणतो पत्रकार परिषद, लहान आहे ती अजून, तिला कळत नाही, तिला सांगणारे कोणी असतील, ती लहान आहे, तिला कळत नाही. पण वारंवार 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 सभेमध्ये तेच म्हणायचं, खबरदार जर माझ्या बापाचा फोटो वापरला तर. त्या दिवशी माझ्या बापाच्या डोळ्यात जेव्हा मी अश्रू बघितले, तो दिवस मी विसरू शकणार नाही. त्या दिवशी आप्पांनी निश्चय केला, काळजावर दगड ठेवत सर्व कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांसोबत त्या फोटोचं पूजन करत तो फोटो तात्यासाहेबांचा परत केला आणि
ग्वाही दिली की यानंतर फोटो ताई वापरणार नाही. गद्दार 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 बस तेवढी एकच लाईन पाटे, बाकी तर आम्ही सगळं वाचूनच बोलतो. कसली गद्दारी? महायुतीमध्ये इलेक्शन लढवून काँग्रेस सोबत हात मिळवला, ती गद्दारी होती. रक्ताच्या नात्याला कलंक लावून तुम्ही विरोधात उभे राहिले, ती गद्दारी होती. आणि आपल्या सर्वांच्या फक्त आणि फक्त विकासासाठी जो निर्णय शिंदे साहेबांनी घेतला, ती निष्ठा होती. आप्पासाहेबांनी फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांचा विचार करून विकास आणि विकासच व्हावा हा विचार करून घेतलेला निर्णय निष्ठा होती. आमचा परिवार म्हणून त्याग खूप मोठा आहे. आमच्या वाटेची वेळ तुम्हा सर्वांना भेटलेली आहे. खूप वाईट वाटायचं, लहान होतो तेव्हा कळायचं नाही की असं काय करत असेल आपला बाप, की आपल्याला वेळ देऊ शकत नाही, असं काय करत असेल. पण आज मला वाटतं की आम्हाला परिवार म्हणून माझ्या आईला, जिने सगळा त्याग केलाय, माझ्या भावाला, मला, आमच्या आजीला, बहुतेक आज उत्तर भेटलं असेल की हे करत होता माझा बाप, ही जनता कमवत होता माझा बाप.